गुणोत्तर काय दिलं त्याचं आलं 4:5. म्हणजेच काय, रामचं 4x असेल तर श्यामचं किती असेल 5x. ओके, या दोघांची बेरीज दिलेली आपल्याला 63. किती आहे टेस्ट. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पोलीस भरती बॅच मध्ये आपण आज वयवारी हे चॅप्टर घेतो. वयवारीवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न तरी असतो, त्याशिवाय क्वेश्चन पेपर पूर्ण होत नाही. मग हे सोडायचे कसे, हे एकदम इझी आहे. फक्त आपल्याला त्याचं मिनिंग कळलं पाहिजे. मिनिंग कळण्यासाठी प्रॉपरली रिडिंग केलं पाहिजे. आता बघा, राम आणि श्याम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5. म्हणजे रामचं 4 असेल तर श्यामचं 5 या प्रोपोर्शन. त्यांच्या वयांची बेरीज 63 वर्ष आहे. तर श्यामचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल. आपल्याला 5 वर्षानंतरचं वय काय विचारलं गेलं. आता बघा, राम श्याम गुणोत्तर काय दिलं त्याचं आलं 4:5. म्हणजेच काय, रामचं 4x असेल तर श्यामचं किती असेल 5x. ओके, या दोघांची बेरीज दिलेली आपल्याला 63. किती आहे टेस्ट. आता सोपं काय आहे, दोघांची बेरीज किती आली 9x = 63, x = 63/9, x = 7. म्हणजे ह्या x ची व्हॅल्यू किती आली 7. तर आता आपल्याला काय विचारलं श्यामचं, पण आपण रामचं घेऊ. 4 × 7, x ची व्हॅल्यू किती आली 7, म्हणजे आली 728. त्याचं वय आलं 28. श्यामचं वय किती असतं 5x. 5x म्हणजे किती, 5 × 7 किती आलं 35. बरोबर. आता बघा, श्याम चे आजचे वय किती आहे 35. 5 वर्षानंतरचे वय किती वर्ष ऍड करू आपण याच्यात 5, म्हणजे किती वर्ष वय येईल त्याचं 40. याचाच अर्थ काय, जर आपल्याला गुणोत्तर प्रॉपर समजलं ना तर हे गणित अतिशय सोपे असतं. आता 4 ला किती टक्पाट असेल माहिती आहे, तो टाइम्स किंवा पट शोधण्यासाठी आपण 1 ची व्हॅल्यू काढली. आणि 1 ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला एकदा पिक्चर ओपन होतंय की 4x म्हणजे किती 40,28, 5x म्हणजे किती 5,35. आजचे वय श्यामचे किती आलं 35. 5 वर्षानंतर किती 40. ओके, तर आपण आता बेरीज पाहिजे, दोघांचा फरक, दोघांचा गुणाकार हे आपल्याला विचारलं जातं. तर आजचे जे दोघं वेगळे प्रॉब्लेम आहे ना, ते जरा बेसिक लेवलचे जरी वाटत असतं तुम्हाला, तर तुम्हाला सरळ सोडवता येते. ओके, आपण आता दुसरा प्रॉब्लेम घेऊया. मित्रांनो, हा दुसरा प्रॉब्लेम जो आपण आता घेतो, या दुसऱ्या प्रॉब्लेमचं वैशिष्ट्य काय आहे ना, हे तर आता या दोघांच्या वयात फरक दिलेला. फरक आता तो कसा काढायचा आणि त्याचा आन्सर कसं काढायचं, एकदम सोपी ट्रिक आहे. आता बघा, राम आणि श्याम गुणोत्तर किती आहे ते लिहायचं 5:4. म्हणजेच काय, हा 15x आणि हा 4x. बरोबर. फरक म्हणजे काय, वजाबाकी. दोघांची वजाबाकी आपल्याला दिली, किती दिली आहे 55. वजाबाकी दिली आपल्याला 55. मग 15x आणि 4x हे किती आलं 11x = 55. x = 55/11. म्हणजेच x बरोबर किती आले 5. तर x बरोबर 5 आल्यानंतर आपल्याला रामचं 5 वर्षापूर्वीचं लिहायचं. आता 15x म्हणजे किती 15 × 5 हे आलं 75. हा 4 × 5 याचा आलं 20. आता रामचं 5चं वय आहे 75 वर्ष. रामचे आजचे वय काय आहे 15 × 5 = 75 वर्ष. 5 वर्षापूर्वीचे वय, रामचे 5 वर्षापूर्वीचे वय हे किती असणार आहे. त्या 75 मधून आपल्याला 5 वजा करावं लागतील.
म्हणजे किती येते 70 वर्ष. तर 5 वर्षापूर्वीचं वय किती असेल 70 वर्ष. तर आपण आता तिसरा प्रॉब्लेम घेणार. हे बेरीज झाली वजाबाकी झाली. आता त्यांच्या वयाचे गुणाकार केलेला असेल तर आपण कसं करायचं. ओके मित्रांनो, हा आपला तिसरा प्रॉब्लेम. त्याच्यात वयाचा गुणाकार दिलेला, आजच्या वयाच्या गुणोत्तराचा गुणाकार आणि आपल्याला रामचं 10 वर्षानंतरचं वय काढायचं. प्रोसिजर तीच आहे, रूल तीच आहे, शॉर्टकट तोच आहे. फक्त आपल्याला लिहायचं कसं हा जरा प्रॉब्लेम येतो. रामवंश त्यांच्या आजचं वयाचं गुणोत्तर किती आहे 4:5. म्हणजेच काय 4x5. यांचा गुणाकार दिला आहे, आपण गुणाकार दिलेला आहे 80 वर्ष. ओके आता बघा 4x 5x म्हणजे 9x² = 80. x ने x ला गुणलं तर x², 4 ने 5 ला गुणलं तर 4 म्हणजे 20. 20x² बरोबर 80. तर आता हा x² तसाच ठेवायचा आहे 80/20 म्हणजे x² = 4. ओके आता हा कोणाचा बघायचा 2चा म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली 2. 1 ची व्हॅल्यू किती आली 2. आता श्याम 4x म्हणजे काय 4 × 2 8 वर्ष आलं. श्याम 5 × 2 म्हणजे किती वर्ष आलं 10 वर्ष. आता आपल्याला काय करायचंय की रामाचं 10 वर्षानंतरचं वय. रामचं आजचं वय किती 8. आपण कसं केलं त्याला 4 × 2 8 वर्ष. रामचे 10 वर्षानंतर वय किती 10 ऍड करा 18 वर्ष. म्हणजे त्याचं 10 वर्षानंतरचं वय किती येणार आहे 18 वर्ष. तर मित्रांनो वयवारी चॅप्टर सोपं आहे पण हे बेसिक प्रॉब्लेम्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यात थोडेसे ॲडव्हान्स लेक्चर देणार की जेणेकरून तुम्हाला आपलं टार्गेट काय आहे 25 पैकी 25 किंवा मॅथचे जेवढे असतील ते सगळे आउट ऑफ घ्यायचे आहे. तर आउट ऑफ घेण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रकार सगळंच घेतोय की जेणेकरून तुम्हाला कुठेही असं कमी पडायला नाही. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि माय करिअर अकॅडमी किंवा ऑनलाईन आणि ऑफलाईन करता जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर जरूर संपर्क साधा. ओके बाय बाय.